नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओवीज किचनमध्ये. तर बघा, आजची आपली रेसिपी आहे अगदी सकाळच्या नाश्त्याला झटकीपट तयार होतील असे शेव पोहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तर चला, सगळ्यात अगोदर पोहे भिजत घालायचे. पोहे भिजेपर्यंत इथे मी कांदा, मिरची आणि कोथिंबीर हे बारीक चिरून घेणार आहे. आपलं हे सगळं चिरेपर्यंत पोहे आपले चांगले भिजतात, त्यामुळे पोहे अगोदर भिजत घालायचे आणि मग हे नंतर बाकीचं मटेरियल तयार करायचं. बघा, आता हे सगळं मी इथे बारीक चिरून घेतलं आहे. आता फोडणी टाकूया. फोडणी टाकण्यासाठी इथे मी घेतले आहे 3 पळ्या तेल. तेल हे थोडंसं अधिकच ठेवायचं पोह्यांना. आणि तेल छान तापलं की मी इथे घालून घेतली 1 चम्मच मोहरी. मोहरी चांगली तडकली की त्यातच घालून घ्यायचे अर्धा चम्मच जिरे. बघा, जिरे मोहरी हे चांगले आपले तडकू द्यायचे. जिरे मोहरी तडकली की त्यात घालून घ्यायचा कांदा. कांदा हा चांगला तळू द्यायचा. कांदा हा थोडा तळला की त्यात घालून घ्यायचे लगेच शेंगदाणे. शेंगदाणे लगेच का घालायचे? कारण शेंगदाणे चांगले तेलामध्ये तळून हे असे क्रिस्पी होतील, त्यामुळं कांद्यानंतर शेंगदाणे घालून घ्यायचे. आणि त्याचबरोबर लगेच मिरच्याही तळू द्यायच्या. त्यासाठी मिरच्याही लगेच घालून घ्यायच्या. मिरच्या चांगल्या थोड्या तळल्या की मग त्यात घालून घेतली मी कोथिंबीर. आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं थोडं. आता मी सगळ्यात शेवटी इथं तेलामध्ये घालून घेणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता शेवटी का? तर कढीपत्ता तडकायला वेळ नाही लागत, तो लगेच तडकतो. बघा, आता त्यात घालून घेते मी थोडीशी हळद पण आपल्याला तेलामध्ये तळू द्यायची. बघा, त्यानंतर टाकायचे भिजत घातलेले पोहे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळ्याचा आपल्याला एकजीव करायचा आहे. आणि लक्षात ठेवायचं, पोहे हलवताना अगदी बुडापासून पोहे हलवायचे, वरच नाही हलवायचे, नाहीतर खालचा मसाला सगळा तसाच करपून जाईल. त्यामुळे पोहे हलवताना अगदी खालपासून पोहे हलवायचे. सगळ्याचा छान एकजीव करून घ्यायचा. बघा, अशा पद्धतीने. गरमागरम पोहे आपले तयार आहेत. बघितली किती सोपी रेसिपी आहे. ते आहे की नाही सकाळच्या नाश्त्याला झटकीपट तयार होईल अशी. आणि सर्व केल्यानंतर वरण घालायची शेव. बघा, पोहे आपले अगदी तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.